त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावी त्यालाच सीता माळ घाली। या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या करवी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणवले। त्या शिवधनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यांपैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले। काही जण उठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरिता, प्रत्यंचा लावण्यासाठी, पण उचलणं सोडाच ते जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं नाही। आणि शेवटी रामचंद्र उठले। त्यांनी ते शिवधनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली। जनकांनी अवश्य म्हटलं। श्रीरामांनी त्या शिवधनुष्याला प्रथम भक्तिभावानं वंदन केलं। ते उचललं। उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले। तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला। ते धनुष्य मधोमध भंग पावलं, त्याचे 2 तुकडे झाले। हा लोकविलक्षण पराक्रम पाहून सर्वजण स्तिमित झाले। जनक संतुष्ट झाला, सीता अतिशय आनंदित झाली। जनकाने वीर्य शुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखवला। विश्वामित्रांनी ते मान्य केलं। यथाकाली त्या भूमिकन्या सीतेचा श्रीरामांशी विवाह झाला। आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती जनकाने लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या। समारंभ संपला।